गुड आफ्टरनून फ्रेंड्स. सो आता राऊंड 2 हा जो राऊंड 2 आहे त्याचा ऑप्शन फॉर्म भरला होता इंजिनिअरिंगचा, त्याची अलॉटमेंट आलेली आहे. राईट. सो तुमच्या माइंडमध्ये प्रश्न आला असेल की राऊंड 2च्या नंतर काय. सो पहिलं आपण बघूया, इथं 3 टाईपच्या केसेस आहेत. फर्स्ट केस, सो पहिली केस काय तर फर्स्ट टाइम अलॉटमेंट झालेली आहे. राईट. सो फर्स्ट टाइम अलॉटमेंट याचा अर्थ काय की पहिल्या राऊंडला कॉलेज लागलं नव्हतं आणि आता काय झालेलं आहे, सेकंड राऊंडला कॉलेज लागलेलं आहे. सो अशा विद्यार्थ्याला काय करायचंय तर अशा विद्यार्थ्याला 4 स्टेप कंप्लीट करायचे. म्हणजे 4 स्टेपमध्ये कोणता आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं. तुम्हाला तुमचे जे डिटेल्स असतील, नाव, कॅटेगरी, मार्क्स, ते सगळं येस करायचं. एक लक्षात घ्या, तर तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन करताना जर चेंज केलं तर तुमची अलॉटमेंट कॅन्सल होणार. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला फीस पे करायची आहे. सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची 1000 रुपीज. राईट. आणि त्याच्या पुढचा मुद्दा तो म्हणजे काय की तुम्हाला 2 ऑप्शन येणार आहेत. सो एक बेटरमेंट ऑप्शन येणार आहे आणि त्याच्यानंतरचा दुसरा ऑप्शन काय असणार आहे, फ्रीज ऑप्शन येणार आहे. सो बेटरमेंटचा अर्थ काय की हे जे लागलेलं कॉलेज आहे ते मला सिक्युअर करायचं आहे आणि फ्रीजचा अर्थ असा आहे की मला ॲडमिशन डायरेक्ट घ्यायचं, मला आता पुढे जायचं नाही. तर आपण सगळ्यांनी बेटरमेंट करायचं आणि 4 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. राईट. सो ज्यांना फर्स्ट टाइम अलॉटमेंट झाली त्याचा व्हिडिओ मी व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला टाकून देणार. राईट. सो आता आपण बघूया दुसऱ्या टाईपची मुलं आहेत. सो व्हॉट इज द सेकंड टाईप स्टुडंट. आता हे स्टुडंट कुठले आहेत की त्यांना राऊंड 1ला एक कॉलेज लागलं होतं. राऊंड 1ला एक अलॉटमेंट झालेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे की राऊंड 2ला नो अलॉटमेंट आहे. सो नो अलॉटमेंट याचा अर्थ काय की तुम्हाला बेटरमेंट मिळालेली नाही. राईट. सो आता असे विद्यार्थी काय करू शकता, तर अशा मी असं म्हणेल की सगळ्यांनी 4 राऊंड करायचे. विनाकारण घाई करू नका, कॉलेजेस अजिबात चालू होत नाही. 4 राऊंड आपल्याला कंपल्सरी करायचे. सो इथं तुम्हाला बेटरमेंट मिळाले का, नाही मिळाले, मग तुम्ही काय करायचंय की इथं तुम्हाला पहिल्या 4 स्टेप्स ऑलरेडी झाल्या होत्या तुमच्या सेल्फ व्हेरिफिकेशनच्या. इथं तुम्हाला रेडमध्ये इनकम्प्लीट म्हणून एक दिसत असेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. त्या इनकम्प्लीटवर क्लिक केलं की तुम्हाला 2 ऑप्शन येणार आहेत. की कोणते 2 ऑप्शन येणार आहेत, एक ऑप्शन येणार आहे बेटरमेंट, राईट, आणि दुसरं ऑप्शन येणार आहे फ्रीज. सो इथं आपण काय करायचंय, बेटरमेंट वरच क्लिक करायचं. याचा अर्थ असा आहे की हे राऊंड 1ला जे आपल्याला कॉलेज लागलं होतं ते कॉलेज मी रिझर्व करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, 3ऱ्या राऊंडला जाणार आहे. बरं, आता इथं परत 1000 रुपये भरायचे आहेत का, नाही भरायचे आहेत परत 1000 रुपये. 1000 रुपये पहिल्यांदाच आपण भरले होते. राईट. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, परत बेटरमेंटसाठी 1000 रुपये भरायचे नाहीयेत. पण इथलं ही जी इनकम्प्लीट स्टेप आहे तुमच्या लॉग इन मध्ये, ती स्टेप कंप्लीट करायचंय आणि त्याच्यावर बेटरमेंट करायचं. आता आपण जाऊया 3ऱ्या टाईपच्या मुलांकडे. सो 3ऱ्या टाईपची मुलं कोणती होती, सो थर्ड टाईप स्टुडंट. त्यातलं पहिलं टाईप काय होतं की पहिल्या राऊंडला काय झालंय, राऊंड 1 त्याला एक अलॉटमेंट झाली. फॉर एक्झाम्पल की त्याला आपण असं समजूया की राऊंड 1ला काय झालंय, त्याला संजीवनी कॉलेज आहे, या संजीवनीला CS ब्रांच अलॉट झाली होती राऊंड 1ला. आणि मग त्याने काय केलं होतं, 4 स्टेप केल्या होत्या, सेल्फ व्हेरिफिकेशन केलं होतं, 1000 रुपये भरले होते. आणि परत त्यानं काय केलंय, राऊंड 2ला परत ऑप्शन फॉर्म भरला आणि राऊंड 2ला काय झालं, तर राऊंड 2ला या विद्यार्थ्याला MIT आळंदी या कॉलेजमध्ये सॉफ्टवेअर लागलं. म्हणजे राऊंड 1ला पण अलॉटमेंट आली आहे, त्यानं बेटरमेंट केलं होतं त्यावेळेस. आता राऊंड 2ला परत वेगळे अलॉटमेंट आले. सो यांना काय करायचंय, तर यांना सुद्धा परत तिथं बेटरमेंटचा ऑप्शन येणार आहे. सो यांना सुद्धा 2 ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे, बेटरमेंट आणि फ्रीज. सो फ्रीज करायचं नाही. फ्रीज म्हणजे ज्यांना लगेच जाऊन ऍडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे, हा इथं करायचा नाही. सो यांना बेटरमेंट करायचे. तुमच्या माइंडमध्ये असेल की सर पहिल्यांदा आम्ही संजीवनी लागलो होतं त्यावेळेस 1000 रुपये भरले होते
रुपये भरायचे आहेत का, तर मी सांगेल नाही, 1000 रुपये फक्त आपल्याला एकदाच भरायचे. त्याच्यानंतर फक्त काय करायचं, बेटरमेंट करायचंय. आणि बेटरमेंट केल्यानंतर पुढं 2-4 दिवसांना तुम्हाला काय करायचं आहे, राऊंड 2 चा फॉर्म भरायचा आहे. राईट. आता त्याच्या पुढचे चौथ्या टाईपचे विद्यार्थी आहेत. कोणते? ज्यांना अजून राऊंड 1 आणि राऊंड 2 ला अलॉटमेंटच नाही झाली. अशा विद्यार्थ्यांना काही करायची गरज नाहीये. सो आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. सो आता इथं मी थोडंसं जाता जाता पुढे म्हणतोय की सर पुढं या ठिकाणी म्हणजे राऊंड 3 ज्याच्यासाठी आपल्याला 6 ऑप्शन्स, पहिले 6 जर लागलं तर कंपल्सरीच घ्यावं लागणार आहे. आणि राऊंड 4, राईट, राऊंड 4 ला जे लागेल ते म्हणजे राऊंड 4 च्या नंतर त्याच्यानंतरच आपण काय करायचं, कॉलेजला रिपोर्ट करायचं. म्हणजे याचा अर्थ असा की फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी, एखाद्याला पहिल्या राऊंडला एक कॉलेज लागलं, मग त्यांना 1000 रुपये भरलं, बेटरमेंट केलं, सेकंड राऊंडला अलॉटमेंट नाही झाली, थर्ड राऊंडला नाही झाली, चौथ्या राऊंडला पण बेटरमेंट नाही झाली, तरी तो राऊंड 1 चं कॉलेज घेऊ शकतो. त्यामुळे राऊंड 4 पर्यंत जाण्यामध्ये काही हार्म नाहीये. त्याच्या पुढे मी सांगेल ज्यांना अगेन्स्ट कॅप आणि इन्स्टिट्यूट कोट्यासाठी जायचंय त्या सगळ्या मुलांनी हॉस्टेलचे ऍडमिशन करायचे नाहीये. चौथ्या राऊंड नंतर पण हॉस्टेलचे ऍडमिशन करायचे नाहीये. सो त्यामुळे मी सांगेल की सगळ्यांनी चौथ्या राऊंडला मेजॉरिटी मुलं म्हणजे एक्सेप्ट ज्यांना CVP CS VJTI CS मिळाले असे विद्यार्थी सोडले किंवा ज्यांचे राऊंड 2 ला पहिले 3 ऑप्शन्स होते असे विद्यार्थी सोडले, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, चौथ्या राऊंड पर्यंत जायचं आहे. थँक्यू.